नमस्कार. आज रेकॉर्डेड लेक्चर घेऊन टाकू. आज तसा काही वेळ मिळाला नव्हता आपलं लाईव्ह लेक्चर घ्यायला, त्यामुळे मग म्हटलं की थोडा वेळ भेटला तर रेकॉर्डेड लेक्चर रेकॉर्ड करून घ्या आणि मग तुमच्यासाठी ते अपलोड करून टाका. आता 9 तारखेला आपली एक्झाम आहे. 9 तारखेच्या एक्झामसाठी ऑलरेडीच जवळपास 15 ते 20 दिवस आधी तुम्हाला एक मी नोट्स टाकलेली होती, ज्यामध्ये तुम्हाला 12 चॅप्टर दिलेले होते. आता खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत ग्रुपवर की नेमकं वाचायचं आहे काय, त्यानंतर मग सिलेबस वगैरे टाका किंवा सिलेबस मराठीमध्ये. ठीक आहे, आता आता तो सिलेबस वाचून पण काही होणार नाही आहे, कारण तो सिलेबस ज्या प्रश्न आपल्याला येणार आहेत आता सध्या एक्झामला, तर असं समजून घ्या की आता मी म्हणजे रेकॉर्ड लेक्चर होत आहे, त्यामुळे जास्त मी की यावर बोलत नाही आहे. आपल्या ग्रुपवर त्याबद्दल आपण बोलू. आणि मी तसं तुम्हाला सांगितलेलंही आहे की तुम्हाला नेमकं का वाचायचं आहे. हे जे 12 टॉपिक आहेत हेच का वाचायचे आहेत. आपला सिलेबस जास्त मोठा आहे. जसं आपण इथं फक्त मुघलांचा प्रश्न आलेला आहे आणि निजामशाहीचा आलेला आहे. आपण सिलेबसमध्ये कुतुबशाहीबद्दल पण वाचलेलं आहे, आदिलशाहीबद्दल पण वाचलेलं आहे. पण हे येणारे प्रश्न आहेत, आणि म्हणजे प्रश्न म्हणजे ह्या टॉपिकवर तुमचे प्रश्न बनलेले आहेत. आणि ह्या टॉपिकमध्ये काय काय कवर करायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण यातले जे आहेत ते जवळपास 4 जे टॉपिक आहेत, ज्यामध्ये दक्षिणेतील मुघल साम्राज्य, त्यानंतर दक्षिणेतील निजामशाही राजवट, शिवकालीन वर्णव्यवस्था आणि मध्ययुगीन काळातील जी काही वर्णव्यवस्था होती, यावर आपण थोडंसं मी तुम्हाला सांगतो की नेमकं लिहायचं आहे कसं. तसं तुमच्याजवळ सगळी माहिती आहे, तर त्या माहितीच्या अनुषंगाने तुम्ही लिहा, कारण की थोडंसं विस्तारित स्वरूपामध्ये नोट्समध्ये आहे, जेणेकरून तुमचा एखादा मुद्दा जर सुटला तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या मुद्द्यावर लिहू शकता. शब्दमर्यादेला असं काही बंधन नाही आहे, कारण की जेवढं तुम्ही लिहू शकाल तेवढं तुम्ही लिहा. जवळपास एक प्रश्न जो आहे तो 10 गुणांचा आहे, आणि 10 गुणासाठी तुम्हाला जवळपास 3 पानं जे आहेत ते लिहायचं आहे. तर आपण करून घेऊ सुरू, आणि दक्षिणेतील मुघल साम्राज्य जे आहे ते पाहू. खूपदा आपण यावर जे आहे ते लेक्चरमध्ये सुद्धा आपण याबद्दल शिकलेलो आहे. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही पाहायचं झालं तर तुम्हाला सरळ एक प्रश्न आहे की दक्षिणेतील मुघल साम्राज्याविषयी माहिती लिहा, हा प्रश्न आहे, आणि त्या प्रश्नावर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर उत्तर लिहिताना दक्षिणेतील मुघल साम्राज्याच्या अंतर्गत किंवा दक्षिणेतील मुघल साम्राज्याची जेव्हा दक्षिणेकडे स्वारी झाली तेव्हापासून तुम्हाला तर औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत माहिती लिहायची आहे, जर आठवत असेल तर. नाही आठवत असेल तर एक आपण तो आधी पूर्वतयारीचा जो एक लेक्चर घेतलेला आहे त्यानुसार तुम्ही त्याची मदत घेऊ शकता. त्यामुळे काय होणार की तुम्हाला जर एखादा मुद्दा आठवला नाही, लिहायचा काय हे जर तुम्हाला आठवलेलं नाही, तर तुम्ही त्या अनुषंगानं त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे, कशा कशा पद्धतीने तुम्हाला त्याबद्दल जे आहे ते व्यवस्थित लिहिता येईल ते पाहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मुघल साम्राज्याची दक्षिणेकडे जी स्वारी झालेली आहे तेव्हापासून, म्हणजे पार तिकडे अकबराच्या काळापासून तिथून तर तुम्हाला औरंगजेबापर्यंत जे आहे ते लिहायचं आहे. आणि मुघल साम्राज्याचा विस्तार जेव्हा तुम्ही त्याची दक्षिणेतील मुघल साम्राज्याची माहिती तुम्ही लिहाल, त्यामध्ये ही झालेलं आहे पार्श्वभूमी, प्रवेशाची पार्श्वभूमी म्हणजे जिथून सुरुवात झालेली आहे. समजा अकबराच्या काळापासून दख्खनी मोहीम ज्या आहेत ते सुरू झालेल्या होत्या, तेव्हापासून तुम्हाला लिहायचं आहे. अहमदनगरवरचे हल्ले झाले, त्यानंतर मग त्यांनी आदिलशाहीला काबीज करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर कुतुबशाहीला त्यांनी जे आहे ते आपल्या आधिपत्याखाली घेतलं. ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये येणार आहे. त्यानंतर सेपरेट जर लिहायचं झालं तर तुम्ही इथे अहमदनगर, विजापूर आणि गोलकोंडा हे जिंकण्याची त्यांची जी मोहीम आहे त्याबद्दल तुम्ही माहिती लिहू शकाल, जेणेकरून तुम्हाला ह्याबद्दल माहितीच आहे. आणि हे जेव्हा तुम्ही नोट्स वगैरे रीडिंग कराल त्या नोट्समध्ये सुद्धा तुम्हाला ह्याबद्दल माहिती मिळूनच जाईल की नेमकं तुम्हाला लिहायचं आहे कसं. तर ठीक आहे. त्यानंतर हा भाग झाला, आणि मराठा
आणि मुघल यांच्यातील जो संघर्ष आहे त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, ज्यामध्ये मग तुम्ही शिवाजी महाराजांचा उदय आणि मुघलांसाठी ते कशा पद्धतीनं आव्हान ठरले ह्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. जसं आपलं जे अहमदनगरची निजामशाही आहे हिचं पतन झाल्यानंतर मराठा साम्राज्याचा जेव्हा उदय झालेला होता, तर हा उदय मुघलांसाठी कसा धक्कादायक होता याबद्दल तुम्हाला भाष्य करायचं आहे. ठीक आहे, व्यवस्थित लिहिता येते, काही मोठी गोष्ट नाही आहे, गोष्टी रूपात आहे आणि याबद्दल आपण सांगितलेलंच आहे, त्यामुळे आपण आरामात लिहू शकतो असं मला वाटतं. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही जे काही प्रशासनिक रचना आहे मुघल शासनाची त्याबद्दल तुम्ही लिहा. आता प्रशासनिक संरचनेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये तुम्हाला सुभे किंवा प्रांत येतात. त्यामध्ये मग अहमदनगर, बिजापूर, गोलकोंडा हे जे राज्य होती त्यांना त्यांनी सुभा म्हणून घोषित केलं आणि मुघलांच्या अधिपत्याखाली यांना त्यांच्यावर जे आहे ते वर्चस्व स्थापन केलेलं आपल्याला दिसते. त्याच्यानंतर महसुली व्यवस्था ज्या पद्धतीनं होती, ज्यामध्ये जमाबंदी आणि महसूल व्यवस्था येते. मुघल जी त्यांची मुघलांची जी महसूल पद्धती होती ती कशा पद्धतीने त्यांनी दख्खन प्रदेशामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये तोडरमल जो एक व्यक्ती होता अकबराच्या शासनकाळामध्ये, त्याची जे तोडरमल पद्धत आहे ती कशा पद्धतीनं आपल्या दख्खनी भागामध्ये रुजवलेली होती किंवा त्यांनी वापर करण्याचा प्रयत्न केलेला होता ते पाहिलेलं आहे. आणि त्यांना खूप जास्त ज्या आहेत त्या अडचणी निर्माण झालेल्या दिसतात. त्या अडचणी कशा होत्या, कारण की मुघल साम्राज्यामध्ये दक्षिणी भागामध्ये मुघलांचं वर्चस्व जरी प्रस्थापित होण्याच्या मार्गावर होतं तरी तिथे मराठा सत्ता जी आहे ती मोठ्या प्रमाणात उदयास आलेली होती. आणि तेथील जे स्थानिक छोटे छोटे परगणे किंवा परगणे म्हटल्यापेक्षा एखादे जे छोटे छोटे गावं आहेत ज्याला तरफ म्हटलं जात होतं किंवा त्याच्या खालचे आणखी जे काही होते मजलिस वगैरे, तर हे कशा पद्धतीनं मराठा साम्राज्याला त्यांचा कर जो आहे तो दिला जात होता आणि मुघलांना कर गोळा करणं खूप तिथे कठीण गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. ह्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत पेपरमध्ये. त्यानंतर किल्ल्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं ह्या भागामध्ये केलेल्या गेलेलं आहे ते लिहायचं आहे. मी जस्ट तुम्हाला असं ब्रीफ करून सांगत आहे, तुम्हालाच नोट्स वाचायची आहे आणि लिहायचं आहे, तुम्ही आरामात लिहू शकता. त्यानंतर मग औरंगजेबाबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, जास्त लिहू नका याच्याबद्दल. आणि औरंगजेबाचं जे काही शेवटचं वर्ष होतं, म्हणजे असं म्हटलं जात होतं की दक्षिण म्हणजे दख्खनने जे आहे ते औरंगजेबाला गिळले या ठिकाणी, अशा पद्धतीनं तुम्ही लिहू शकता हे. नाहीतर मग तुमच्या हिशोबानं तुम्हाला जसं वाटते तसं त्या पद्धतीनं लिहा. 1707ला जेव्हा याचा मृत्यू झाला औरंगजेबाचा, त्यानंतर मग काही जास्त कर्तृत्ववान बादशाह जे आहेत मुघल साम्राज्यात ते झालेले नव्हते, म्हणून मग मुघल साम्राज्याचा आपल्याला जे आहे ते ऱ्हासाकडे जाताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे, त्याच्यानंतर राजकीय अस्थिरता कशा कशा पद्धतीनं होती त्याबद्दल तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे, जास्त काही नाही आहे, थोडक्यात लिहा. आता नेमकं लिहायचं आहे काय ते तुम्हाला सांगतो. यामध्ये सगळ्यात आधी तुम्ही मुघल साम्राज्याविषयी जेव्हा माहिती लिहाल त्यामध्ये प्रस्तावनेमध्ये तुम्हाला मुघल साम्राज्याचा परिचय लिहायचा आहे, उत्तर भारतातला आणि दक्षिण भारतामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी सुरुवात केली, जे तुमच्या ह्या नोट्समध्ये तुम्हाला आहेच. त्यानंतर जेव्हा दख्खन स्वारी त्यांची सुरू झाली तेव्हा कुठल्या राजाने सुरुवात केली, तर राजा म्हणतो कुठल्या बादशाहाने सुरुवात केली, तर अकबराने सुरुवात केली. आणि त्यानंतर मग जहागीर, जहागीर आणि मग तिकडे औरंगजेबापर्यंत जे आहेत त्या स्वाऱ्या होताना आपल्याला दिसतात. त्यानंतर औरंगजेबाचा भाग जर लिहिला तुम्ही तर औरंगजेबाच्या भागामध्ये तो आपल्याला दक्षिणेत आलेला दिसून येतो. त्यामध्ये मग शिवाजी महाराजांसोबत त्याचा संघर्ष लिहिता आला तर लिहा, नाही लिहिता जर आला तुम्हाला तर तुम्ही एक पॉईंट टाका आणि शिवाजी महाराजांचा जो काही संघर्ष तुम्हाला आठवतो, जसं शाहिस्तेखानाबाबत एखादी गोष्ट तुम्हाला आठवत असेल, अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या गोष्टी अशा छोट्या छोट्या आठवून तुम्हाला लिहायच्या आहेत. तसं तुमच्याजवळ नोट्स आहेत, हे जर तुम्ही व्यवस्थित वाचली तर तुमचं म्हणजे तुम्हाला इतर कुठून काही करण्याची गरज नाही आहे. हेच नोट्स आहे, कारण की हे सरळ प्रश्न आहेत आणि प्रश्नाचंच मी उत्तर देऊन तुम्हाला दिलेलं आहे. असं जरी लिहिलं तरी काही फरक पडत नाही, व्यवस्थितच आहे सगळं. त्यानंतर मग त्यांचं प्रशासकीय व्यवस्था तुम्हाला लिहायची आहे. त्यांची प्रशासकीय व्यवस्थेमध्ये मग महसूल पद्धत कशा पद्धतीनं होती ते लिहायचं आहे. त्यातल्या त्यात मग त्यांना महसूल जमा करण्यामध्ये कशा अडचणी गेल्या ते लिहायचं आहे, बरोबर.
त्यानंतर मग त्यांची राजकीय अस्थिरता, जसं औरंगजेब त्याचं म्हणजे तो मेला, त्याच्यानंतर मग कसं त्यांची राजकीय जी अस्थिरता प्रस्थापित झालेली दिसून येते. स्थिरता नाही, अस्थिरता म्हणजे पतनाकडे कसं जाताना दिसून येते. आणि मग त्यानंतर मग मराठा शक्तीचा उदय कसा झालेला आहे ते दिसून येते. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर हा जो निष्कर्षाचा भाग आहे, हा जो एवढा जो निष्कर्षाचा भाग आहे, तो कदाचित तुम्ही पाठ जरी करून घेतला तरी काही हरकत नाही आहे. कारण की उत्तराचा जो सार आहे तो उपसंहारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, निष्कर्षामध्ये पाहायला मिळतं. बरोबर, ठीक आहे. इथं आपलं मुघल साम्राज्य जे आहे, पहिला प्रश्न जो होता तो इथं आपला आटोपलेला आहे. त्यानंतर आता दक्षिणेतील निजामशाही राजवट जे आहे याबद्दल सखोल आणि सविस्तर माहिती लिहा, असा डायरेक्ट प्रश्न आहे. हे प्रश्न ऑरमधले आहे, पहिला मुघल साम्राज्याचा आणि दुसरा निजामशाहीतला, असा दोनपैकी तुम्ही एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. जसं मी तुम्हाला आधीपासून सांगत आलेलं आहे की 12 प्रश्न आहेत आणि 12 प्रश्नापैकी तुम्हाला 6 प्रश्न लिहायचे. बरोबर, आता 6 प्रश्न कसे लिहायचे आहेत ऑरमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत. जसं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगून देतो. आता समजा हे तुमचे 12 प्रश्न आहेत, ठीक आहे. हे 2 प्रश्न जे आहेत हे ऑरमध्ये आहेत, हा ठीक आहे. त्यानंतर हे 2 प्रश्न अशा पद्धतीनं तुम्हाला असे 6 प्रश्न आहेत. एक, आता ह्या 6 प्रश्नापैकी तुम्हाला लिहायचं आहे. हे 12 प्रश्न आहेत, हे ऑरमध्ये आहेत. यांच्यामध्ये तुम्हाला किंवा दिसून येते तुम्ही मुघल साम्राज्याबद्दल लिहा किंवा तुम्ही निजामशाहीबद्दल लिहा. समजलं? अशा पद्धतीने तुम्हाला 6 प्रश्न. आता तुमचे एवढे पेपर झाले त्यामध्ये तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, ठीक आहे. आता निजामशाहीबद्दल पाहू आपण. निजामशाहीबद्दल पण तेच लिहायचं आहे जसं आपण मुघल साम्राज्याबद्दल लिहिलं. निजामशाहीमध्ये आपण बोलताना अहमदनगरचा उल्लेख करा. अहमदनगर ही त्याची राजधानी होती निजामशाहीची. आणि निजामशाहीची जी स्थापना आहे ती कशी झाली, त्याची उत्पत्ती कशी झाली, फक्त निजामशाहीशीच झाली का की त्याच्यासोबत आणखी दख्खनी सल्तनत वेगळ्या झाल्या, असं लिहू शकता तुम्ही. प्रस्तावना खूप मॅटर करते ह्या सगळ्या गोष्टीसाठी की आपण लिहत का आहात. ह्या प्रस्तावनेमुळे जे आहे ते आपल्या प्रश्नाला एक योग्य कलाटणी मिळून जाते आणि त्या पद्धतीनं आपण लिहितो. जेव्हा मग तुम्ही निजामशाहीची स्थापना आणि त्यांची जी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्याकडे वळता, यामध्ये तुम्हाला बहमनी साम्राज्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण की निजामशाहीची स्थापना जी आहे ती बहमनी साम्राज्यातून झालेली आहे. त्यामध्ये जे काही गटागटामध्ये वाद निर्माण झालेला आहे त्यांच्या अंतर्गत वादातून जेव्हा बहमनी साम्राज्य कमकुवत झालं आणि कमकुवत झाल्यानंतर बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यातून सगळ्यात आधी निघणारा आणि सगळ्यात प्रभावशाली सत्ता म्हणून जी स्थापन झालेली आहे ती निजामशाही आहे. जो तिथला मलिक अहमद होता याने ती सत्ता तिथे स्थापन केलेली आहे. आणि मग त्याला निजामुल मुल्क जे आहे हे पदवी घेऊन तो तिथे अहमदनगरमध्ये त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. अहमदनगर जे शहर आहे हे सुद्धा मलिक अहमद याच्या नावावरून याने स्वतः स्थापन केलेले आहे. अहमदनगरचा त्याकाळी त्याने किल्लासुद्धा बांधलेला होता. त्यानंतर इथे तुम्हाला निजामशाहीचं जे काही राजकारभार होता आणि काही प्रशासकीय वैशिष्ट्य होते हे याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. त्यामध्ये तिथली जे काही सुलतान आणि जे काही दरबार व्यवस्था होती, ज्यामध्ये सुलतान जो होता तो सर्वश्रेष्ठ होता. त्यानंतर तिथे ज्या पद्धतीनं सांस्कृतिक प्रभाव आपल्याला दिसून येतो की अरबी आणि फारसी हे या दोन्ही गोष्टींचा तिथे जो आहे तो प्रभाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत होता. त्यानंतर तिथलं जे काही प्रांतीय शासन आहे, प्रांतीय प्रशासन, याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. कशा पद्धतीनं तो वेगवेगळ्या परगण्यांमध्ये सुभ्यांमध्ये विभागलेला गेला होता. त्यामुळे मग त्यांची जे महसूल आणि कायदा सुव्यवस्था होती ती कशा पद्धतीनं सांभाळली, सुभेदार जे होते ते सांभाळत होते. त्यानंतर महसूल आणि सैन्य व्यवस्थेबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, ज्यामध्ये मग निजामशाहीचे जे काही सैन्य होते त्यांमध्ये कुठल्या कुठल्या स्टेजेसचा समावेश होता, ज्यामध्ये घोडदळ, पायदळ, तोफखाना ह्या पद्धतीनं होतं. आणि जे काही भाडोत्री सैनिक होते, भाडोत्री म्हणजे भाड्यानं घेतलेले सैनिक, ही जी निजामशाहीचे एक वैशिष्ट्य होतं, त्यांच्या सैन्यामध्ये भाडोत्री सैनिक राहत होते. आणि कुतुबशाहीमध्ये भाडोत्री सैनिक आपल्याला पाहायला मिळतात, पण सगळ्यात आधी जे आहे ते निजामशाहीमध्ये होते.
ते एक त्यांची एक शक्ती असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर महसूल व्यवस्थेत त्यांनी ज्या पद्धतीनं जमीन मोजणी सुरू केल्या किंवा पिकांवरची जे काही कर आकारणी आहे त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. त्यांनी जे आहे ते बाजारपेठांची, जलवाहिन्यांची, तलावांची, बंधाऱ्यांची जी आहे ते उभारणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मलिक अंबर आहे याविषयी तुम्ही नक्कीच लिहा. चांदबिबी तुम्हाला नाही आठवला, तो प्रसंग नाही आठवलेला आहे, काही हरकत नाही. पण मलिक अंबरबद्दल निजामशाहीचा जर प्रश्न तुम्ही लिहत असाल तर मलिक अंबरचा उल्लेख तुम्हाला करावाच लागणार. मी थोडक्यात सांगतो. हा इथिओपियाचा गुलाम होता, भारतात आलेला होता, पण खूप जास्त असा क्लेवर असल्यामुळे जो आहे तो आपल्याला निजामशाहीचा वजीर बनलेला तो पाहायला मिळतो. मग पुढे जेव्हा चांदबिबीचा मृत्यू झाला त्याच्यानंतर मग हा प्रत्यक्ष शिलेदार आपल्याला निजामशाहीचा बनलेला दिसतो आणि खूप जास्त त्रास दिला यानं मुघलांना. पण त्याच्यानंतर मग वृद्धापकाळाने याचं निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मग निजामशाहीमध्ये जे आहे ते स्थानिक लोकांना कसं मोठ्या प्रमाणात स्थान दिलं गेलेलं होतं ते तुम्हाला पाहायला मिळते. ज्यामध्ये शहाजीराजे भोसले, मुरारजी पंत, मसवडकर, निंबाळकर, जयदेव शिर्के, घोरपडे यांच्यासारखे जे म्हणजे उत्कृष्ट जे सरदार होते ते आपल्याला त्यांच्या सैन्यामध्ये किंवा प्रशासनामध्ये असलेलं पाहायला मिळते. तसं निजामशाहीनं जे आहे ते स्थानिक लोकांना जास्त प्राधान्य दिलेलं होतं, कारण की त्यांना त्यांची सत्ता जी आहे ते टिकून ठेवायची होती आणि ते ओळखून होते की इथल्या स्थानिक जनतेच्या मतानं जर ऐकाल तरच आपली सत्ता जास्त दिवस टिकेल, अन्यथा नाही. कारण की इथले जे स्थानिक लोक होते हे ज्यांच्याकडून होते ना त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा हातभार लाभत होता आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा फायदा होत होता. गनिमी काव्याबद्दल जे आहे तुम्ही लिहू शकता. याला तुम्ही मलिक अंबरसोबत कनेक्ट करू शकता गनिमी काव्याला, ठीक आहे. त्यानंतर अहमदनगर शहराची वाढ हे तुम्ही तिथल्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांमध्ये लिहू शकता, निजामशाहीच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांमध्ये, ज्यामध्ये तुम्ही अहमदनगरचा किल्ला किंवा अहमदनगर जे शहर आहे त्याबद्दल तुम्ही लिहू शकता की ज्यामध्ये जे आहे ते जलप्रणालीच्या जो आहे तो कशा पद्धतीनं आपल्याला त्याचं उदाहरण आपण पाहू शकतो उत्कृष्ट जलप्रणालीचं, त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. त्यानंतर मग मोगल आणि निजामशाही संघर्ष हे जर तुम्हाला लिहायचं झालं तर तुम्ही 1595 ते 1636 जे आहे हा भाग एवढा तुम्ही यांच्यामध्ये जे झालेले आहेत गोष्टी त्या तुम्ही लिहू शकता. त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे काय तर मग तुम्ही यामध्ये जे आहे ते आपलं त्याच्या आधी जर तुम्ही पाहिलं तर मग चांदबिबीचं जे अकबराने जे म्हणा किंवा त्या दक्षिणी मोहिमा जेव्हा मुघलांच्या सुरू झालेल्या होत्या आणि दख्खनी मोहिमांमुळे चांदबिबीला आधिपत्य स्वीकारण्याचं जे पत्र त्यांनी लिहिलं होतं आणि चांदबिबीने जे पत्र जे आहे ते नाकारलेलं होतं, त्यानंतर जे युद्ध झालं आणि त्यामध्ये चांदबिबीचा मृत्यू झाला, हे घटना तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर जेव्हा मलिक अंबरने धोरण आपल्या हाती घेतलं आणि ज्या पद्धतीने मुघलांना त्रास देणं सुरू केलं त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. त्यानंतर मग तुम्ही अहमदनगरचा पाडाव कसा केला त्याबद्दल तुम्ही लिहू शकता की मलिक अंबर जो होता याच्यानंतर निजामशाहीमध्ये जे आहे ते अंतर्गत कलह सुरू झालेला होता. सुलतानांची जे कमकुवतता होती त्यावर आधारित जे आहे ते तिथल्या जे सरदार लोक होते यांचे मतभेद आपल्याला झालेले दिसतात आणि याचाच फायदा घेऊन जे आहे ते मुघलांनी 1636ला जे आहे निजामशाहीचा पूर्ण पडाव केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर मग अहमदनगरचा किल्ला जिंकले आणि मग जी निजामशाही आहे ते संपुष्टात आलेली दिसते. हे तुम्ही छोटं लिहा, एक पेज जरी लिहिलं आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं तरी चालते. त्याच्यानंतर तुम्हाला तिथला सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा लिहायचा आहे, ज्यामध्ये दख्खनचे जे काही कला होती, संस्कृती आणि वास्तुकला जी होती यांना खूप मोठ्या प्रमाणात जे आहे स्थान निजामशाहीमध्ये दिलेलं आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये वास्तुकला किंवा कला यांचा भाग येतो, ज्यामध्ये खूप मोठे मोठे बुरुज किंवा किल्ले, राजवाडे, दर्गे ह्या गोष्टी बांधलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. विविध असे बागबगीचे बांधलेले सुद्धा पाहायला मिळतात. जलव्यवस्था फार उत्कृष्ट होती. ह्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. ह्या गोष्टी तुम्हाला सांस्कृतिक आणि सामाजिक वारशामध्ये लिहू शकता तुम्ही. अहमदनगरचा जो मी तुम्हाला सांगितलेला आहे की अहमदनगरचा जो तुम्हाला इतिहास वगैरे लिहायचा आहे शहराचा म्हणा किंवा तिथल्या किल्ल्याचा, तर हा पण तुम्ही सामाजिक आणि सांस्कृतिक वारशामध्ये लिहू शकता. त्यानंतर मग तुम्ही मराठा सैन्य शक्तीबद्दल लिहू शकता
यामध्ये मग मराठा सैन्य शक्तीत निजामशाहीच्या मराठा शक्तीमध्ये शहाजीराजे, तानाजी मालुसरे, जगदीश, शिर्के, भोसले, निंबाळकर, त्यानंतर जाधव वगैरे हे सगळे लोक जे आहेत ते प्रशासनाचा भाग म्हणून त्यांनी जे आहे ते तिथे काम केलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर तुम्ही भाषा आणि साहित्य तुम्ही इथे लिहू शकता निजामशाहीमध्ये, ज्यामध्ये फारसी त्यांची दरबारी भाषा होती आणि त्यांनी जे दख्खनी उर्दू आहे त्याचा विकास निजामशाहीच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळते. त्यातल्या त्याचसोबत मराठी साहित्य, लोकसंस्कृती, भटकीर्तनकार, संत परंपरा यांचाही मोठ्या प्रमाणात विस्तार जो आहे तो निजामशाहीमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर निजामशाहीचं कशा पद्धतीनं पतन झालेलं आहे ते पण तुम्हाला लिहायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे अंतर्गत कलह. त्यानंतर सुलतानांची परंपरा, म्हणजे छोटे छोटे लेकरं जे आहेत ते सुलतान म्हणून घोषित करून द्यायचे आणि सरदार जे आहे ते मोठ्या प्रमाणात तिथे कुरघोडी केलेली आपल्याला त्यांना पाहायला मिळते. मुघल साम्राज्य जे आहे ते मोठं प्रबळ झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यातल्या त्यात जे शेजारी बिजापूर आणि गोलकोंड्यावाले लोक होते यांच्यासोबत जे आहे ते वैर निजामशाहीने घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते. ह्या सगळ्या गोष्टीतून सुटून आर्थिक संसाधनं जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कमी झालेले पाहायला मिळते. त्यातल्या त्यात मराठ्यांचा उदय झाल्यामुळे सर्व मराठी शक्ती जी होती ती मराठा साम्राज्याकडे वळली गेली. स्थानिक मराठी लोक जे निजामशाहीमध्ये काम करत होते ते नंतर मग मराठा साम्राज्यामध्ये गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे निजामशाही जे आहे ते आपल्याला कमकुवत झालेली पाहायला मिळते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांच्या पतनांच्या कारणांमध्ये लिहायचं आहे आणि शेवटी निष्कर्षामध्ये तुम्ही जेवढं काही लिहिलं त्याचा एक सार लिहायचा आहे, छोटासा 1-2 ओळीचा जरी लिहिला तरी चालते. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं चॅप्टर जो आहे म्हणजे तुमचा तिसरा प्रश्न, शिवकालीन वर्णव्यवस्था व जातव्यवस्था. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सामाजिक जीवन कशा पद्धतीनं होते, तिथला वर्ण होता का, त्यामध्ये जातव्यवस्था कशा पद्धतीनं काम करत होती, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला तिथे लिहायचा आहे. शिवकालीन जो समाज होता तो पारंपरिक हिंदू समाज जरी असला तरी सामाजिक जे नियम होते त्या काळचे त्या नियमानुसारच ते चालल्या जात होतं. तरी शिवाजी महाराज जेव्हा राजव्यवस्था सांभाळत होते त्यामध्ये अनेक त्यांनी सकारात्मक बदल केलेले आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये त्यांनी समता, न्याय, लोककल्याण, धर्मनिरपेक्षता यावर जास्त भर दिला. आणि ह्याच धोरणामुळे, शिवाजी महाराजांच्या ह्याच धोरणांमुळे विविध जात गटांना तिथं जागा मिळालेली आपल्याला पाहायला मिळतं. स्वराज्यामध्ये मोठ्या पदापर्यंत ते गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता शिवाजी महाराजांच्या काळातली जी सामाजिक रचना होती यामध्ये वर्णव्यवस्था जी होती त्याची पारंपरिक चौकट होती का, तर हो. आपल्याला हे लिहायचं आहे पेपरमध्ये की शिवकालीन सामाजिक व्यवस्थेमध्ये जे आहे ते आपल्याला वर्णव्यवस्थेची पारंपरिक चौकट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे लोक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात जरी सामाजिक चौकट होती, वर्णावर आधारित होती, पण व्यावहारिक स्तरावर जी आहे ती जात व्यवस्था अधिक मोठ्या प्रमाणात महत्त्वाची असलेली आपल्याला ह्या काळात पाहायला मिळते. म्हणजे जातीवरून व्यवसाय किंवा कर्तव्य किंवा त्यांच्या समाजातील जे काही स्थान आहे ते ठरवलं जात होतं. त्यामध्ये मग ब्राह्मण वर्गाविषयी जर तुम्हाला लिहायचं झालं तर ब्राह्मण वर्गांना काम कुठलं होतं, तर ब्राह्मण समाज जो होता तो शिक्षण देणं, पूजा, मंत्रोच्चार, न्यायनिवाडा. म्हणजे एक न्यायनिवाडामध्ये जर तुम्ही पाहिलं शिवाजी महाराजांच्या न्यायव्यवस्थेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर न्यायाधीशाच्या नंतर एक पंडितराव नावाचं पद होतं जे ब्राह्मण वर्गाचं होतं. तर ते मग धर्मशास्त्रावर आधारित जे आहे ते सल्ला देण्याचं काम छत्रपतींना आणि न्यायाधीशांना करत होते. त्यानंतर लेखापाल करण्याचं काम जे आहे ते ब्राह्मण वर्गाचं होतं. त्यामध्ये मग ब्राह्मण वर्गातले लोक जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला इथे रघुनाथ पंडित, भावीनाथ, मुरारबाजी देशपांडे, त्यानंतर पंडित बोकील, त्यानंतर असे अनेक जे ब्राह्मण विद्वान आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. वेदशास्त्र, ज्योतिष, संस्कृत, राज्यशास्त्र ह्या सर्व शाखांमध्ये जे आहेत ते आपल्याला त्यांचं प्रभुत्व असलेलं पाहायला मिळते. त्यानंतर क्षत्रिय लोक काय करत होते, तर क्षत्रिय लोक जे आहेत ते युद्ध, संरक्षण आणि राजकारभाराचं जे प्रतिनिधित्व आहे ते त्यांच्याकडे होतं. शिवाजी महाराजांनी स्वतः क्षत्रिय कुलावतंस अशी ओळख आपल्याला केलेली दिसून येतात. म्हणजे ते मूळचे क्षत्रिय आहे असं इतिहासकारांचं मत आहे. मराठा, कुणबी, माळी, धनगर, भोसले, शिर्के, मोहिते, जेदे, घोरपडे, पाटील, देशमुख, सावंत
अशा अनेक योद्धा जाती ज्या आहेत त्या काळी क्षत्रिय कर्तव्य पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात. एवढ्या सगळ्या लोकांची जर नावं आठवत नसेल तरी मोजक्या लोकांची नावं आठवतील तुम्हाला, त्याचा काही विषय नाही आहे. त्यानंतर वैश्यवर्ण काय करत होता, तर वैश्यवर्ण जो होता तो व्यापार व्यवस्था, बाजारपेठा ह्या सगळ्या गोष्टी पाहत होता स्वराज्यातील, ज्यामध्ये मग सावकार, सोनार, लोहार, तेली, वाणी, मारवाडी, गुजराती हा सगळा व्यापार वर्ग जो आहे तो आपल्याला असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर शूद्र वर्ण जो आहे तो शारीरिक श्रम करणारे लोक यामध्ये आपल्याला आलेले दिसून येतात, ज्यामध्ये महार, मांग, चांभार, धोबी, कुंभार, भील, कातकरी, रामोशी ह्या सगळ्या लोकांचा आपल्याला उल्लेख तिथं म्हणजे करायचा आहे पेपरमध्ये, जेव्हा तुम्ही पेपर लिहाल तेव्हा. आणि यांना जे कामं आहेत ना, ते जे स्थानिक लोक आहेत ज्यांना प्राथमिक कामं आपण म्हणतो, प्राथमिक कार्य, हे कामं जे आहेत हे आपल्याला शूद्र लोकांना दिलेली पाहायला मिळतात. आता शिवकालीन जे जात व्यवस्था आणि त्यांची काही सामाजिक व्यवस्था आहे, आता मी तुम्हाला आधी जे सांगितलेलं आहे ना, हे तुम्हाला 1 ते 1.5 पेजमध्ये आटवायचं आहे. त्याच्यानंतर कसं आहे, आपला जो प्रश्न आहे ना आपल्या याचा, तो सुरुवात असा करायचा आहे, थोडा पीकवर न्यायचा आहे आणि त्यानंतर इथं आपला निष्कर्ष झाला पाहिजे. समजलं? इथं आपली प्रस्तावना झाली पाहिजे. असं आपल्याला त्याचा क्रम जो आहे तो चढत न्यायचा आहे आणि उत्तराधिकडा द्यायची आहे, असं आपलं प्रश्नाचं उत्तराचं स्वरूप असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये आपण आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या काळातली सामाजिक व्यवस्था, जात व्यवस्था, वर्ण व्यवस्था याचा अभ्यास केला, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती दिली आणि त्या माहितीचं आता तुम्हाला ज्या पद्धतीनं आकलन करून तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये लिहायचं आहे, ज्यामध्ये मग शिवाजी महाराजांच्या काळात जी काही सामाजिक ओळख होती ती कशा पद्धतीनं तयार झालेली होती, कर्तव्यावर आधारित होती, तिथले काही स्थानिक ब्राह्मणी परंपरा वर्ग जो म्हणजे परंपरा जोपासणारा जो वर्ग होता त्यांच्याविषयी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर जात आणि व्यवसाय जो आहे यांचं नातं कसं होतं हे तुम्हाला लिहायचं आहे. हा आकलनात्मक भाग आहे, याचं तुम्हाला आकलन करायचं आहे, कॉम्प्रेन्शन करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचं. जात आणि व्यवसाय ह्या दोघांना संलग्न करून तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये मांडणी करायची आहे. सोपा आहे, इझी आहे, तुम्ही करू शकता, एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांची जी काही धोरणं होती त्यांच्याबद्दल तुम्हाला लिहायचं, ज्यामध्ये मग त्यांनी जे आहे ते सर्व जातीच्या लोकांना संधी दिली. याच्यावरून तुम्हाला असं लक्षात येते की शिवाजी महाराज जे आहे ते जात बघून कुठलं पद देत नव्हते किंवा जात बघून त्याचं कर्तृत्व ठरवत नव्हते, असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर हे नावं तुम्ही लिहू शकता, यांचे जे नावं तुम्ही दिलेले आहेत की जातीपेक्षा जास्त कौशल्य आणि ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्यांना शिवाजी महाराजांनी जे आहे ते स्थान दिलेलं होतं, ज्यामध्ये मुरारबाजी देशपांडे जे ब्राह्मण होते, तानाजी मालुसरे मराठा क्षत्रिय, हंबीरराव मोहिते क्षत्रिय होते मराठा, हिरोजी फर्जंद सुतार होते, सुतार समुदायाचे, रुस्तमी जमान मुस्लिम होते, दादोजी कोंडदेव हे सोडा याचं, हे थोडंसं. त्यानंतर निरावजी रावजी जे आहे ते कायस्थ लोक, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. आता हा जो भाग आहे ह्या भागाचा तुम्ही अभ्यास करताना किंवा जेव्हा तुम्ही लिहाल पेपरमध्ये, तर शिवाजी महाराजांचा जो दृष्टिकोन खालच्या जातींकडे पाहण्याचा होता त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, ज्यामध्ये मग तुम्ही शूद्र लोकांना जे आहे आपल्या सैन्यात भरती करून घेण्याच्या बद्दल बोलण्यात आलेलं होतं. त्यानंतर मग जे काही गावठाणातल्या गोष्टी आहेत ज्यामध्ये सामाजिक सन्मान राखणं गरजेचं होतं, अशा जातीतील लोकांचा त्यांचा सन्मान व्यवस्थित राखला गेला, त्यांचं संरक्षण केलं गेलं, हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर स्त्रियांचा जो सन्मान शिवाजी महाराजांनी केला, आता वर्णव्यवस्था आणि जातव्यवस्थेमध्ये स्त्रियांचा सन्मान महत्त्वाचा आहे. यामध्ये जेव्हा शत्रूंच्या पक्षातील ज्या काही स्त्रिया होत्या यांना कशा नजरेनं शिवाजी महाराजांचं सैन्य पाहत होतं त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. आईसारखं त्यांना मानत होते आणि त्यांचे सुरक्षिततेचे जे काही नियम होते त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. महिलांच्या संपत्तीवरचा जो अधिकार होता तो पण तुम्हाला लिहायचा आहे. लिहिता आला तर, कारण की खूप जास्त मुद्दे आहेत. मला असं वाटते की आपल्या प्रत्येक याला जवळपास 5 मुद्दे आहेत. 1 सेकंड, 5 मुद्दे आहेत. तर त्यापैकी तुम्ही आरामात लिहू शकाल एवढं तुमच्याजवळ साठा आहे. तुम्हाला जे काही आठवते ना त्या गोष्टी तुम्हाला इथं लिहायच्या आहे. स्त्रियांचा सन्मान झाला, त्यानंतर धर्मनिरपेक्षता कशा पद्धतीनं होती, सामाजिक ऐक्य कसं मोठ्या प्रमाणात तिथं राबवल्या गेलेलं आपल्याला पाहायला मिळतात. मुस्लिम समाजामध्ये
किंवा मुस्लिम समाजाबद्दलचा जो काही शिवाजी महाराजांचा एक कल आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. सैन्यात त्यांच्या मुस्लिम धर्मातील लोकांना जे स्थान दिलं गेलेलं होतं. आता किती होते काय होते यामध्ये पडू नका. ह्या कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी आहेत ज्यामध्ये आपल्याला पडायचं नाही आहे. ह्या व्याख्यानात गोष्टी चांगल्या दिसतात. आपण जेव्हा एखाद्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करतो तर आपल्याला थोडंसं न्यूट्रल राहून अभ्यास करायचा आहे, म्हणून आपण ह्या गोष्टी पाहतो. ठीक आहे. आता हे सगळे उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या समाजातील जे सामाजिक एकता आणि समता होती याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. किंवा ग्रामव्यवस्थेमध्ये जी काही जात व्यवस्था होती याबद्दल तुम्हाला थोडंसं भाष्य करायचं आहे, जेवढं होईल तेवढं. सामाजिक सेवेबद्दल तुम्हाला मोठ्या प्रमाणात लिहायचं आहे. ठीक आहे. किल्ल्यावरील जातव्यवस्था. आधी आपण गावातील जातव्यवस्थेबद्दल पाहिलेलं आहे, वर्णव्यवस्थेबद्दल पाहिलेलं आहे. आता तुम्हाला किल्ल्यावरील जातव्यवस्था जी आहे त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. कशा कशा पद्धतीनं जातीतील लोक तिथे मोठ्या प्रमाणात काम करत होते. आता शिवाजी महाराजांच्या काळातील जाती व्यवस्थेचा प्रभाव पाहायचा आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या समाजशास्त्राशी म्हणा किंवा सामाजिक गोष्टींबद्दल एवढ्या ज्या आहेत त्या खुललेल्या आहेत की तुम्ही यावर सहज लिहू शकता. वर्णव्यवस्था, जातव्यवस्थेवर तुम्ही लिहू शकता, कारण की सकारात्मक गोष्टी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या काळात पाहायला मिळतात. असं झालेलं आहे का कुठं की शिवाजी महाराजांनी शूद्र जे लोक होते यांना स्थान नाही दिलेलं आहे म्हणून? असं झालेलं आहे का? नाही झालेलं आहे. इझी गोष्टी झालेल्या आहेत, सगळ्या सकारात्मक झालेल्या आहेत. शिवाजी महाराजांना सगळ्यांचा सन्मान केला. शिवाजी महाराजांनी शूद्र लोकांना सैन्यामध्ये स्थान दिलं. ह्या गोष्टी ज्या आहेत ते ह्या हायपोथेटिकल आहे. ह्या तुम्ही आरामात लिहू शकता असं मला वाटतं. त्यानंतर उपसंहारमध्ये तुम्ही त्याचा जो आहे तो निष्कर्ष लिहू शकता. हे जे नावं आहेत ना, हे लिहायची गरज नाही आहे. तुम्ही सरळ लिहिणं सुरू करा, पॅराग्राफ पाडा आणि लिहिणं सुरू करून द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा जो भाग आहे आपला, वर्णव्यवस्थेमुळे मध्ययुगीन काळात कसा प्रभावित झाला, हा प्रश्न आहे तसा पाहिला तर. आणि शिवकालीन दृष्टिकोनामध्ये यांचा कसा सखोल आपण विश्लेषण करू याबद्दल पाहू. तसं पाहिलं ना तर हा भाग नाही आहे, फक्त मध्ययुगीन काळातला भाग आहे. म्हणून एवढाच प्रश्न तुमचा राहणार आहे. शिवकालीन याच्यासाठी टाकलेला आहे की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला थोडंसं शिवकालीन काळाचा जो आहे तो आपल्याला थोडासा टच द्यायचा आहे ह्या प्रश्नाला. ठीक आहे. तर मध्ययुगीन भारतीय समाज रचनेचा जो केंद्रबिंदू होता तो वर्णव्यवस्था, जातव्यवस्था, ह्या गोष्टी आपल्याला माहितीच आहे, आधी पण पाहिलेल्या आहेत. कुठल्या धार्मिक संकल्पनेवर आधारित होता की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जे काही व्यवहार होते यांच्या मापदंडावर आधारित तो जो हे होता आपला समाजरचना होती ही होती, ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे. शिवाजी महाराजांची जी काही स्वराज्याची संकल्पना आहे यामध्ये समाजरचनेचा कुठल्या पद्धतीनं प्रभाव होता ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. धर्मनिरपेक्षता किती प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते ह्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. त्यानंतर मग वर्णव्यवस्थेमध्ये ज्या काही सामाजिक संघटना, श्रेणी ह्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, आधीच्याच आपण प्रश्नामध्ये पाहिलं आहे, ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. ज्यामध्ये मग 4 वर्ण जे आहेत, 4 वर्णाबद्दल आपण इथे लिहिलेलं आहे. आणि या 4 वर्णाबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. हे तुमचे 2 प्रश्न कव्हर होऊन जातात. एकच प्रश्न होते मुळात, म्हणजे 2 पैकी 1 लिहायचा आहे तुम्हाला. तर 12च्या 12ही प्रश्न लिहू नका, 6 लिहा. 6च लिहायचे असतात. एक तुम्हाला तो ऑप्शन म्हणून दिलेला असतो. ठीक आहे. माहितीच आहे तुम्हाला. आता जवळपास तुम्ही 3 पेपर दिलेत. आता माझं सांगण्याचं पण काम नाही आहे या गोष्टीबद्दल. वर्णव्यवस्थेमध्ये सामाजिक रचना कशा पद्धतीनं प्रभावित होती ह्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे की वर्णव्यवस्था जी आहे ती आर्थिक रचनेला कशी प्रभावित करत होती. तर जे काही शेती आणि शेतकरी समाज होता तो शेती करत होता, किंवा शूद्र समाज जरी तुम्ही म्हटला, ज्यामध्ये मग महार, मांग, चांभार वगैरे हे सगळे लोक येत होते. हे जे आहेत ते त्यांचं जे काम होतं ना ते डिवायडिंग वर्क होतं. म्हणजे फावल्या वेळामध्ये जे आहे ते शेती करत होते, पण बाकीच्या वेळेस जर त्यांचं जे काम नेमून दिलेलं होतं त्या गोष्टी ते करत होते. ठीक आहे. आता व्यापारी वर्गाबद्दल जर झालं तर मग व्यापारी वर्गामध्ये वैश्य लोक येत होते, ज्यामध्ये ते ज्यांच्याकडे व्यापाराचा एकाधिकार होता, ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. ब्राह्मणांचं जे आर्थिक स्थान होतं आता आधीच आपण पाहिलेलं आहे, ज्यामध्ये मग ते जे आहे ते अग्रहारा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वेतनरहित जो सन्मान त्यांना दिला जात होता, कारण की ते शिक्षण देत होते त्या काळी, मंत्रोच्चार, पूजा अर्चना करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या. म्हणजे एकंदरीत धार्मिक जेवढे की कार्य होते त्यांच्यामुळे त्यांना आर्थिक म्हणजे स्थिर आर्थिक स्थान जे होतं ते त्यांचं लाभलेलं पाहायला मिळते आपल्याला. आता वर्णव्यवस्था आणि न्यायव्यवस्था
आता म्हणजे वर्णव्यवस्था आणि न्यायव्यवस्था व प्रशासन यांच्यावर वर्णव्यवस्थेचा काय प्रभाव झाला, हा जर भाग तुम्ही थोडा शिवकालीन वर्णव्यवस्थेमध्ये जरी टाकला तरी चालतो आणि ह्या प्रश्नामध्ये लिहिला तरी चालतो. एकंदरीत दोन्ही प्रश्न जे आहेत ना एकमेकांना पूरक आहेत. तुम्ही ह्या प्रश्नातलं त्या प्रश्नात, त्या प्रश्नातलं ह्या प्रश्नातही करू शकता, आरामात करू शकता, कारण की पूरक प्रश्न आहेत. म्हणून तुम्हाला पूरक प्रश्न ओळखायचे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे. आपण बोलू त्यावर थोडं. त्यामध्ये मग आता राजकीय पदांची नियुक्ती ह्याबद्दल जर पाहिलं तर ब्राह्मण वर्गातील लोकांना पंडिताई, नोंदलेखन, न्यायनिवाडा, मंत्रिपद ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जात होत्या. आता क्षत्रिय लोक पंडितराव बनत होते का, तर नाही. क्षत्रिय लोक जे आहेत ते सरदार, सुभेदार, घोडेस्वार ह्या सगळ्या गोष्टी बनत होते. सेनापती, सरसेनापती ह्या गोष्टी क्षत्रिय लोक बनत होते. आणि इतर ज्या जाती होत्या, वैश्य लोक काय करत होते, वैश्य लोक तुम्हाला सुभेदार बनलेले पाहायला मिळतात का, नाही बनत. का नाही बनले, कारण की त्यांचं काम काय होतं, व्यवहार करणं, व्यापार करणं, बाजारपेठा चालवणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. अशा पद्धतीनं जे आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळते. राजकीय पदांवर कशा पद्धतीने नियुक्ती केली जात होती आणि प्रशासनामध्ये वर्णव्यवस्थेचा कसा फरक पाहायला मिळतो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. विविध ज्या सामाजिक रूढी, आचारसंहिता आणि वर्णव्यवस्था होत्या, याचा वर्णव्यवस्थेचा परिणाम कशा पद्धतीने झालेला आहे पाहू. आता एक सामाजिक शिस्त म्हणून आहे, ज्यामध्ये वर्णाचा स्वतंत्र वेश, भाषा, आचारविचार ह्या सगळ्या गोष्टी निश्चित झालेल्या पाहायला मिळतात. म्हणजे जसं की शूद्रांना जे आहे ते धार्मिक विधीमध्ये जे आहे त्या मर्यादा होत्या, तेव्हाही होत्या, शिवाजी महाराजांच्या काळातही होत्या, त्याच्या आधी पण होत्या. आता प्राचीन इतिहासामध्ये जर आपण गेलो तर ऋग्वेदिक काळ जो आहे तो म्हणजे वैदिक काळ जो आहे तो चांगला होता आणि उत्तर वैदिक काळ जो आहे ना तो एकदम त्याच्या अपोजिट होता. जेव्हा आर्य भारतामध्ये आले, म्हणजे ब्रह्मवर्तातून आर्यवर्तामध्ये आले, आणि तेव्हापासून ना पूर्ण गेम बिघडलेला आपल्याला पाहायला मिळतो. सगळं त्यांनी आपल्यानुसार केलेलं आहे. म्हणजे जे मूळ लोक तिथले होते, आपल्या भारतीय वंशाचे जे काही मूळ लोक होते, त्यांनी सरळ त्यांना राक्षस म्हटलं. त्यांना मनुष्य म्हणून पाहिलेलं नाही आहे, त्यांना राक्षस म्हटलं गेलेलं आहे. आणि मग त्यांना जे आहे ते आपल्या दक्षिण भारतामध्ये हाकललेलं आहे. आर्यांनी जो आहे तो पूर्ण कब्जा जो आहे उत्तर भारतात केलेला दिसून येतो. आणि ह्या ज्या काही रूढी, प्रथा, परंपरा, वर्णव्यवस्था, जातव्यवस्था ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, याची उत्पत्ती आर्यापासून झालेली आहे असं इतिहासकार म्हणतात. जसं ज्यामध्ये आता आपल्याला पाहायला मिळते की शूद्रांना धार्मिक विधीमध्ये सुद्धा मर्यादा आणल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, आणि ब्राह्मणांना जे आहे ते धार्मिक विधीमध्ये उच्च स्थान होतं. देव ब्राह्मण असं त्यावेळी म्हटलं गेलेलं आहे. स्त्रियांची स्थिती मागच्या प्रश्नासारखंच आहे की त्यांच्या वर्णानुसार ठरलेले दिसून येते की उच्चवर्णीय ज्या स्त्रिया होत्या त्यांना घरात आदर, त्यांना मर्यादित स्वातंत्र्य होतं. पण ज्या काही निम्नवर्णीय स्त्रिया होत्या त्यांना ते काम करी, उत्पादन क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान, समाजातली बंधनं तर राहतच होती. पण ज्या उच्चवर्णीय स्त्रिया आहेत ज्यांच्यापेक्षा थोडंफार जास्त त्यांना स्वातंत्र्य होतं, कारण की त्यांना काम करावं लागत होतं. शेतात काम, इकडे तिकडे कामकरी लोक होते. उत्पादन क्षेत्रामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते योगदान होतं. आहाराबद्दल लिहा, आठवत असेल तर लिहा, नाही आठवत असेल तर नका लिहू. लष्कराबाबत वर्णव्यवस्थेत कसा प्रभाव होता ह्याबद्दल लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. हा आहे पूर्ण जो भाग आहे तो आपल्याला तुमच्या नोट्समध्ये अवेलेबल आहेच. आरामात वाचा, काही हरकत नाही आहे. भक्ती चळवळीबद्दल तुम्हाला लिहायचं आहे वर्णव्यवस्था, किंवा म्हणजे मध्ययुगीन भारतातील जो भाग आहे त्यामध्ये तुम्ही लिहू शकता की ज्याच्यामध्ये मग नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास ह्या गोष्टींबद्दल तुम्हाला लिहू शकता. यांनी विश्वमानवतेचा जो प्रचार आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि जातव्यवस्थेमुळे जे काही सामाजिक विषमता तयार झालेली होती. आता शिवाजी महाराजांचा काळ जरी म्हटला तरी कुठेतरी हिंदू धर्मातील जे काही सामाजिक विषमता आहे, वर्णभेदातील, जातभेदातील, ह्या गोष्टी तेव्हाही आपल्याला समोर आलेल्या पाहायला मिळते. ज्यामुळे साहजिकच आहे, आताही जरी असलं तरी जी काही सामाजिक गतिशीलता असते ते थांबून जात होती. त्या काळी पण आपल्याला सामाजिक गतिशीलता जी आहे ती थांबलेली पाहायला मिळते. आर्थिक संधी ज्या होत्या त्या मर्यादित केलेल्या होत्या. जसं की व्यापार करणं हे शूद्रांचं काम नव्हतं. अस्पृश्यतेचा प्रचार जो आहे तो केला जात होता. जे उच्चवर्णीय लोक होते ते निम्नवर्णीयांना अस्पृश्य समजत होते, त्याही काळात समजत होते. पार आताही समजतात. खूप लोक जे आहेत असं मी पाहिले की आताही ह्या गोष्टी सगळ्या मानतात. तर त्या काळी तर साहजिकच आहे, असणं साहजिकच आहे. पण शिवाजी महाराजांनी जे आहे ते ह्या गोष्टींना खतपाणी घातलेलं नाही आहे, एवढं मात्र नक्की आहे. ठीक आहे. आता शिवाजी महाराजांचा जो काही दृष्टिकोन होता वर्णव्यवस्थेवर आणि त्या वर्णव्यवस्थेला आळा घालण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला तो त्यांनी जे महत्त्वाचे बदल आहेत ते केलेले आहे. तो म्हणजे असा की त्यांनी त्यांचा परिक्रम पाहून
जे आहे त्यावर पदोन्नती दिलेली दिसते. अस्पृश्यता म्हणजे अस्पृश्य जे सैनिक होते यांनाही त्यांनी लष्करामध्ये सामील केलेले आपल्याला पाहायला मिळते. समाजवर्गातील सर्व जातीपासून मावळे तयार करणं हे त्यांचं ध्येय होतं आणि धर्मनिरपेक्ष प्रशासन चालवणं हे त्यांचं ध्येय असलेलं आपल्याला पाहायला मिळते. शेवटी निष्कर्षावर यायचं. निष्कर्ष सोपी असतो, तुम्ही वाचून घेऊ शकता यातला. इथे आपले आज 4 प्रश्न आपले झालेले. 5वा, 6वा, 7वा, 8वा प्रश्न जो आहे तो आपण उद्या घेऊ आणि त्याच्यानंतर जो आहे 8 नंतर उरलेले 4 जे आहेत 12 प्रश्न त्याच्यानंतर आपण परवा ते घेऊन घेऊ. जास्त लांब मी लेक्चर करत नाही कारण तुम्हाला थोडंसं वाचायला होतं आणि रेकॉर्डेड लेक्चर घेण्याच्या मागचं कारण हेच आहे की काही विद्यार्थी जे आहेत ते थोडे बिझी वगैरे असतात किंवा आपल्या आपल्या कामात गुंतलेले असतात. तर मग जेव्हा वेळ मिळेल तुम्ही हे लेक्चर पाहू शकता आणि तुम्ही फास्ट पण पाहू शकता. कधी कधी ना लेक्चर बोर होते आपलं. बाकी म्हणजे विद्यार्थ्यांना असं वाटतं की खूप लांबल्या जाते कधी कधी लेक्चर. त्यातून मग मला असं समजलं की चला म्हटलं आता रेकॉर्डेडच लेक्चर घेऊन घ्या आणि हे तुमच्या जवळ नेहमी राहील. जर तुम्हाला एखाद्या वेळेस जर आठवलं की हे काही मुद्दे सुटलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता. पार तिकडे तुम्ही जर 9 तारखेला जर सकाळीसुद्धा पाहिले आपले हे 3 लेक्चर 2x स्पीडनं थोडंसं स्पीड वाढून जरी पाहिले तरी तुम्ही ह्या तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या रिकॉल होतील आणि गोष्टी जर रिकॉल झाल्या तर कदाचित तुम्हाला त्याचा काही फायदा होऊ शकतो. तशा नोट्स ज्या आहेत त्या नोट्स आपल्याजवळ आहेतच अवेलेबल. त्या नोट्स तुम्हाला व्यवस्थित वाचायच्या आहेत. जास्त मोठ्या नोट्स नाही आहेत आणि ह्या सगळ्या नोट्स वाचून तुम्हाला पेपरायला जायचं आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच वाचायचं नाही. कुठला सिलेबस पण पाहू नका, काहीच पाहू नका. मोजक्या गोष्टी आहेत, 12 गोष्टी आहेत, त्यातल्या 6च गोष्टी लिहायच्या आहेत आणि व्यवस्थित लिहायचं आहे. मला तरी असं वाटतं की आपल्या विषयामध्ये सगळ्यांना मार्क्स जास्त पडले पाहिजे इतर विषयांपैकी. कारण की आपल्या विषयाचं सगळं स्टडी मटेरियल जे आहे ते ऑलवेज तुम्ही जेव्हा म्हटलं तेव्हा टाकलेलं आहे. ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता सरांनी मेसेज टाकलेला होता कुठल्या तरी एका सरांनी की मराठीमध्ये सिलेबस पाहिजे तर लगेच टाकला आहे. असं नाही की नाही टाकलेलं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी वेळेवर भेटलेल्या आहेत. त्यामुळे ह्या पेपरमध्ये कुठलीही अडचण यायला तुम्हाला जागा नाही आहे की हेच राहिलं तेच राहिलं. सिलेबस सगळ्यांचाच नाही झालेला आहे पूर्ण. कुठल्याच प्राध्यापकांनी जो आहे तो सिलेबस पूर्ण नाही झालेला आहे. आपलाही सिलेबस जो आहे तो पूर्ण झालेला नाही. पण आपल्या सिलेबसमध्ये जे काही प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नांची उत्तरंसहित मी तुम्हाला दिलेली आहेत. तुमच्यासमोर ताट वाढलेलं आहे. आता फक्त ते तुम्हाला खायचं आहे. आता तुम्ही ते कसं खाल ते तुमच्यावर आहे. त्यामध्ये मी काहीच नाही करू शकत. ठीक आहे. आता उद्या आणखी भेटू आपण. जे पुढचे 4 प्रश्न आहेत, पुढचे 4 चॅप्टर आहेत प्रकरण त्यावर आपण चर्चा करू. ह्यामध्ये जर काहीही अडचण असली तर आपला जो ग्रुप बनलेला आहे त्या ग्रुपवर तुम्ही सरळ टाका प्रश्न. मी आहे तिथे, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतो आणि कुठलीही अडचण असेल ते पण टाका. फक्त प्रश्न व्यवस्थित लिहा. याचं तुम्ही थोडंसं रिकॉल करून घ्या, वाचून घ्याल आणि व्यवस्थित प्रश्न घ्या. चला ठीक आहे. बाकी उद्या भेटू आपण.